नागपूरमध्ये तब्बल 8 ते 10 दिवसांनंतर ऑटो एलपीजी पंप सुरू झालेले आहेत आणि यामुळे रिक्षा चालकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। सध्या 19.90 रुपये प्रति लिटरने एलपीजीची विक्री सुरू आहे। गेल्या काही दिवसात एलपीजीच्या दरात 20 रुपये प्रति लिटर वाढ झालेली आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय, पाहूया। युद्धजन्य परिस्थितीमुळे नागपूरमध्ये कमर्शियल गॅसचा तुटवडा जाणवल्यामुळे नागपूरमधील गो गॅसचे सर्वच जे पंप होते ते बंद झालेले होते। मात्र आता सध्याला जे आहे ते या ठिकाणी पुरवठा आलेला आहे आणि सध्याला जे आहे ते या ठिकाणी जे ऑटो चालक आहेत त्यांना जे आहे ते गॅस मिळतो आहे। मात्र काही दरांमध्ये जे आहे ते वाढ चाललेली आहे। आपल्यासोबत काही ऑटो चालक आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काका, काय सांगाल काका, पुन्हा गॅस मिळत आहे पण दरवाढ वगैरे झालेली? दरवाढ झाले, 54 रुपयाचा भाव 120 झाला सरजी। कुठे भावाला परवडतच नाही आम्हाला। मग तुम्ही काय तिकीट दरवाढ वगैरे करण्यात नाही, तिकीट काही नाही, जे ऑनलाईन चालतं तेच रेट मिळतात, तेच भेटतं आम्हाला। नागपूरमधील जे आहे ते मागील 8 ते 10 दिवसापासून गो गॅसचे सर्वच पंप जे आहेत ते बंद झालेले होते, कारण की गॅसचा तुटवडा होता। सध्या स्थितीमध्ये गॅस मिळत आहे, परंतु गॅसचे जे दर जर पाहाल तर या पद्धतीने 119.9 रुपये म्हणजे जवळपास 120 रुपये दर झालेले आहे। युद्धजन्य परिस्थितीच्या पूर्वी जेव्हा सामान्य स्थिती होती त्यावेळेस 56 रुपये दर जे आहे ते प्रति किलो गॅसचे होते। मात्र सध्याला जे आहे ते आता आजवरची परिस्थिती जर पाहता 120 रुपयापर्यंत जे आहे ते कमर्शियल गॅसचे दर पोहोचले आहे। त्यामुळे नक्कीच मागील 8 ते 10 दिवसापासून पंप असल्यामुळे काही ऑटो चालकांना मोठ्या नाहक त्रासांना सामोरे जावं लागलं होतं, परंतु दरवाढ झाल्यामुळे मोठे चटके जे आहे ते अजूनही त्यांना सहन करावे लागत आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।